हो, नमस्कार बाबा. नमस्कार. बाबा, अनंत नामक कालसर्प म्हणजे काय हो? आपण राहू केतू मंदिरामध्ये आले त्याबद्दल आपले प्रथमतः स्वागत आहे. धन्यवाद. आपणही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अनंत नामक कालसर्प दोष म्हणजे काय? आता हे कालसर्प 12 प्रकारचे कालसर्प आहेत. त्यामध्ये पहिला येतोय हा अनंत नामक कालसर्प. ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू यांची सरळ रेषेमध्ये आले आणि सर्व ग्रह एका बाजूला आले की अनंत नामक कालसर्प होतो. ह्या कालसर्प दोषामुळे लग्नामध्ये अडचणी येतात, घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात किंवा संतती व्यभिचारी होते, अनंत प्रकारचे अडचणी येऊ लागतात. त्यामुळे जातक हा विशिष्ट प्रकारच्या भयाच्या त्याला भय लागतं. त्यामुळे तो ज्योतिषशास्त्राकडे जातो किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाला जातो, परंतु त्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आणि तो एकदम चिडचिडा होतो. असं हे अनंत नामक कालसर्पदोष त्याच्या पत्रिकेमध्ये असतो आणि हे अनंत नामक कालसर्पदोष हा राहू केतूमुळे झाल्यामुळे आपण जर राहू केतू मंदिरामध्ये येऊन अनंत नामक कालसर्प शांती केली तर त्याचे परिणाम आपल्याला तात्काळ जाणवतात. अनेक भाविक या ठिकाणी येऊन अनंत नामक कालसर्पदोषाची शांतीपूजन केलेलं आहे राहू केतू मंदिरामध्ये. कारण राहू केतू मंदिर हे महाराष्ट्रामध्ये कोंची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मंदिर आहे. कारण ह्या राहू आणि केतू हे एक स्वरभानू नावाच्या राक्षसापासून तयार झालेले हे राहू केतू ग्रह आपल्या हिंदू धर्मशास्त्राच्या आध्यात्मिक शास्त्रानुसार एका दैत्यापासून 2 ग्रह झाले. आपल्या प्रवारा अमृतवाहिनी तिरी यांचं अमृत पिणं झालं आणि त्यांनी विष्णूने त्यांचा शिरच्छेद केला. पुढं तेच राहू केतू झाली. अशी ही भूमी आपल्या प्रवारा अमृतवाहिनीच्या कडेला दंडकारण्यामध्ये कोणची या ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन अनंत नामक कालसर्पदोष तुम्ही शांती केली तर तुम्हाला त्याचा तात्काळ परिणाम होईल. अशी धन्यवाद बाबा. बाबा, मला हे विचारायचं होतं की हे राहुकेतू मंदिर इथे एकच आहे. अजून दुसरं राहुकेतू मंदिर कुठं आहे? बरोबर. राहू केतू मंदिर हे ज्या ठिकाणी स्वरभानू नावाचा राक्षसचा जन्म झाला हां. उत्तराखंडमध्ये पैठणीच गावाला, त्या ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी 1200 वर्षापूर्वी फक्त राहूचं मंदिर निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी शिवपिंडाची स्थापना केलेली आहे आद्य शंकराचार्यांनी. दुसरं मंदिर आपलं कोंची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी कलियुगामध्ये स्थापन झालेलं राहू केतू मंदिर आहे. राहुरीला पण राहू आणि केतू यांच्या शिळाच्या जागेवर त्या ठिकाणी पण मूर्ती आहेत. असं हे अनेक विविध ठिकाणी राहूचे मंदिर आहेत. परंतु प्रसिद्ध मंदिरापैकी आपलं कोंची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रसिद्ध असं कलियुगातलं राहू केतू मंदिर आहे. बाबा, इथं कालसर्प पूजा पण केली जाते ना तुमच्याकडं? हो, कालसर्प शांती पूजा केली जाते. कारण कालसर्प शांती, कालसर्प म्हणजे काय? काळ म्हणजे आपल्या जन्माचा काळ हां. आणि सर्प म्हणजे कुंडली. हां. याच्यामध्ये मातृकुंडली आणि पितृकुंडली. कुंडलीलाच सर्प म्हटलेलं आहे. त्यामुळं आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या कुंडलीला सर्प म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आई आणि वडील या देहातून एक दुसरा देह तयार होतो, त्यावेळेस ही सर्पकुंडली जागृत होते आणि परमपिता परमेश्वर त्या त्याचा जीवाची निर्मिती करतो. त्यावेळेस हे राहू आणि केतू त्यांच्या पापपुण्याचं देण्याचं कार्य करतात आणि ज्याच्या पत्रिकेमध्ये जास्त पाप आहे त्याला तो कालसर्प तयार होतो. ठीक आहे, चालेल. धन्यवाद बाबा.